सन्माननीय संजय शेठ शेळके यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। या ठिकाणी त्यांचं स्वागत आपण या कलंबोली प्रीमियर लीग मध्ये आपण करूया। चला मॅचला सुरुवात होतीये। सूरज पोपेटा पहिला बॉल फेस करत असताना मिडॉनला बॉल चालला, तिथे एक धाव कंप्लीट केली आहे। पहिल्या बॉल वरती सन्मानजनक एकेरी धाव ही स्कोरबोर्ड वरती दाखल झालेली आहे। सुमित पाटील आणि सूरज पोपेटा बॉलिंग ट्रॅक वरती आहे। यावेळेस चांगला फटका पॉइंटला चालला, क्षेत्ररक्षक वेगाने धावतात, मिसफिल्ड पाहायला मिळते, बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरला। एकीचं रूपांतर 3 धावसंख्येमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय। कळंबोली गाव प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या आणि दुसरी मॅच एक सामना जिंकला कबीर 11 टीमने आणि आता दुसऱ्या सामन्यामध्ये एका बाजूला हिरवल फार्म आणि त्याच्या अगेन्स्ट अर्था युवी 11 आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला फटका लॉफ केला, तिथे क्षेत्ररक्षक होते त्यांच्या अवकाच्या बाहेर, बॉल 6 धावांसाठी चाललाय षटकार। चांगला फटका लॉफ्टेड ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला, सूरजच्या बॅट मधून 6 धावा, षटकार ठोकला। तर नक्की डॉट बॉल आला, पण आताच आयोजकांकडून माहिती आलेली आहे की जो फॉर्मॅट आहे, ज्या 4 मॅचेस आहेत ना लीग फॉर्मॅट बदल्या, त्या 4 मॅचेस कंटिन्यू खेळवल्या जातील, त्यानंतर विनर आणि लुजर आपण खेळूया असं फॉर्मॅट या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला। यावेळेसचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा शरीरयष्टीचा वेट डायरेक्ट हिट, इट इज गॉन नाव, पण तिथे बाल बचावलेत बॅट्समन। अकरा धावा झालेल्या, 5 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या 5 बॉलच्या अखेरीस 11 धावा। रिव्हर्सचा अटेम्प्ट, लग बिफोर द विकेटची स्ट्रॉंग अपील, पंचांनी सांगितलं की ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पिच झाला। एक धाव लेग बायच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ संपला। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही स्कोरबोर्ड वरती आहे 12 धावा, तब्बल 12 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या। पीटीसीची टीम आपण पाहतो, किरण दळवी आणि टीम या स्पर्धेला कव्हर करत असताना या ठिकाणी पाहायला मिळते। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12 या अंकावरती पोहोचली आहे।
बंटी पाटील ओव्हर नंबर 2 साठी दाखल झाला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, चांगला फटका एक्झिक्यूट केला एक्स्ट्रा कव्हरला. मैदान खूप सारा मोठा, त्यामुळे या बॉलवरती मिळतीया 2 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा होत्या स्कोरबोर्डवरती. बॅटर्स असतील स्ट्रायकिंग एंडवरती सूरज, सुमित हे दोन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. आता सुमित स्ट्रायकिंग एंडवरती आहे, धावा संख्या 12 अंकावरती आहे. 14 धाबा, 2 धाबा आलेल्या आहेत. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल आणि बॅटनचा कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी बंटी याच्या माध्यमातून राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फिरून मारला, खेचला अक्षरशः ऑन साइडला. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. म्हणजे नवी मुंबईमध्ये एकमेव असा क्रीडांगण आहे की त्याच्या सीमारेषा खूप दूर आहेत. म्हणजे मोठा, सर्वात मोठा हा क्रीडांगण आहे. पण इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विच इट आणि फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. नूर शेख बॅटिंगसाठी दाखल झालेला आहे. ओव्हर पिच, फटका दमदार, पण तिथे क्षेत्ररक्षक आहे. वा, वॉड कॅच, कॅच ऑफ द डे. वेगाने धावत आलेत आणि तिथे नूर शेख पाहतच राहिले. बॉल मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सुंदर जे टिपलाय आणि संपलाय नूर शेख यांचा खेळ. चांगला फटका एक्झिक्यूट केला. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न, स्ट्रायकिंग म्हणजे डेंजर एंड वरती धावतायत ते सलामीचा आघाडीचा फलंदाज सूरज आणि धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज. बॅक टू द डगआउट. दोन षटकांचा खेळ संपला. त्यामध्ये तब्बल
17 धावा या स्कोरबोर्डवरती आहेत. दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावा आलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 5 धावा आणि त्यामध्ये महत्वपूर्ण 2 विकेट्स. मुकेश पोपेडा पहिलाच बॉल फेस करत असताना अगदी तो क्रशर यॉर्कर पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या षटकाची जबाबदारी केतन कडू यांच्याकडून पहिलाच बॉल यॉर्कर डॉट बॉल आलाय. केतन कडव विघ्नेश साठी 3 बॉल 3 षटकार 3 बॉल 3 चौकार रॉयल स्पोर्ट्स कडून 3,000चा कॅश प्राइज. इथे डाऊन द लेग एक धाव तर कंप्लीट आहे एक्स्ट्राच्या मदतीनं. ही दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 19 या अंकावरती पोहोचली आहे. यावेळेस इनसाइड एज आणि चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळतं. फलंदाज या ठिकाणी बाद होतील. नवीन बॅट्समन संदेशला आपण पाहतो. खोलवर टप्पाचा बॉल इनसाइड एज बॉल चला माग गया. शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव स्कोरबोर्ड वरती दाखल होईल. धावसंख्या 20 या अंकावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये 2 बॉलचा खेळ बाकी या ओव्हर्स मधला. चांगली बॉलिंग केतनच्या माध्यमातून. धावसंख्या 20. थोडीशी लो स्कोरिंग ही मॅच आपल्याला पाहायला मिळतं कारण विकेट पडझड खूप लागली आहे. इथे पंच सांगतायत की पाडवरती बॉल आदळला डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये केतन कडू 2 धाबा 1 विकेट्स त्याच्या माध्यमातून 3 धाबा 1 विकेट्स. त्याही एक्स्ट्राच्या माध्यमातून 2 लेग बायच्या माध्यमातून पाहायला मिळतं. म्हणजे एकच धाव होती अद्यापपर्यंत आणि या 2 धावा लिगली 5 धावा तर झालेल्या आहेत या षटकामध्ये. पण त्याच्या खात्यामध्ये फक्त 3च धावा मोजल्या जातील. 3 धावा 1 विकेट किफायती षटक आपल्याला पाहायला मिळालं ते केतन कडूचं. धावसंख्या झाली आहे 3 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर.
चांगला बॉल, 23 धावा स्कोरबोर्ड वरती. फुल टॉस होता, कॅच ड्रॉप आणि एक धाव आकाशच्या गोलंदाजीवरती आली आहे. धावा संख्या 23 या अंकावरती. यावेळेसचा बॉल थोडासा खराब पाहायला मिळतो. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. अतिरिक्त धाव 1+1 अशा 2 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. पंचवीस धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. पहिलाच बॉल संपलेला अंतिम ओव्हर्स मध्ये आपण पाहू शकाल. चांगला फिरवलाय पण पंच इथे सांगतायत की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा स्कोरबोर्ड वरती दाखल होईल. धावा संख्या 26 या अंकावरती आहे. 26 धावा. एक चांगली स्पर्धा कलंबोली गाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. दुसरी मॅच या ठिकाणी चालू आहे. अर्था युवी स्पोर्ट्स आणि त्याच्या अगेन्स्ट हिरवल फार्म्स. यावेळेस एक धाव येते. चौथं षटकाचा खेळ मार्गस्थ. 27 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झाल्या. चौथ्या षटकामध्ये आकाशला इन्व्हाइट केल्या. पहिल्या बॉल वरती सिंगल, त्यानंतर खराब 2 चेंडू आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सिंगल येते. यावेळेस फिरून काढण्याचा प्रयत्न, थोडीसा फर्स्ट स्लिप मध्ये फंबल पाहायला मिळतो, मिसफिल्ड पाहायला मिळते आणि त्या मिसफिल्डचा बेनिफिट मिळतो तो हिरवल फार्मला. लेग बायच्या माध्यमातून एक धाव. 28 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. इथे खराब बॉल आणि खराब फिल्डिंग विकेटच्या मागे पाहायला मिळते. पंचांचा इशारा नो बॉलचा येतो. यस, 1+4 5 धावा. वर्स्ट हाईट होती. कमरेवरचा बीमर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व काही सुरळीत होतं पण तिथे खराब बॉल आला आणि त्याचा बेनिफिट्स मिळाला तो हिरवल फार्म्सला. या 5 धावा ऍड केल्यानंतर धावा संख्या 33 धावा आहेत. 33 रन्स इन अ बोर्ड. चेंडू संपलेले आहेत ते तब्बल 3 बॉल संपलेले आहेत. फ्रीडचा बॉल, स्लोवर पद्धतीचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. चला पंच, जो काही निर्णय तो आमच्यापर्यंत पोहोचवा. फ्रेटला तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकत नाही. तोच जर फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती असेल आणि जर तुम्ही फील्ड चेंज केली तर तोही नो बॉल हा दिला जातो पंचांच्या माध्यमातून. आणि तसंच घडलं, फील्ड चेंज केली होती आणि पुन्हा एकदा नो बॉल आला. एक धाव येईल पण फलंदाज हा रनआउटच्या माध्यमातून बाद असेल. फ्रीडचा बॉल, पुन्हा एकदा बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप होईल बॉल, सीमा पार, आणखीन एक चौकार.
चौकाराला 38 धावा. असं वाटलं होतं लो स्कोरिंग ही मॅच होईल, पण तिथे जो नो चेंडू आला त्यानंतर ज्या धाबा चालू झाल्यात ना हिरवल फार्म्सला, तर मोस्ट इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. ओव्हर पिच बॉल लॉंग ऑफला उडवला, क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगल्या कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. वाईड फील्ड. 2 धावा कंप्लीट. धावा संख्या 40 या अंकावरती पोहोचले. 40 रन्स इन अ बोर्ड. शेवटचा बॉल आहे. 40 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. अंतिम चेंडू 17चा पहिल्या इनिंग मधला. यावेळेस खराब यष्टीरक्षण पाहायला मिळतं. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? एकच धाव. 41 धावा झालेल्या आहेत आणि 42 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला लगेच जसं सत्र संपेल आपल्या खेम्यामधून लगेच फलंदाज पाठवा अशी विनंती आपण करूया दोन्ही टीम्सला. बेचाळीसचं टार्गेट आहे. 41 झाले. 24 बॉल आणि 42 धाबा या स्कोरबोर्ड वरती बनवावा लागतील. चला टॉस नेक्स्ट मॅचचा. रीमा स्पोर्ट्स आणि त्याच्या अगेन्स्ट एकविरा 11. रीमा स्पोर्ट्स आणि एकविरा 11चे कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी या. चला बॅट्समन पाठवा. त्वरित बॅट्समन पाठवा.
तर एक सूचना आहे ते महत्त्वाची की कोणत्याही संघाच्या कोणताही प्लेयर्स जर परवानगीशिवाय आतमध्ये गेला तर त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. आयोजकांकडून ही महत्त्वाची सूचना आलेली आहे. प्रत्येक कॅप्टन्स आणि प्रत्येक प्लेयर्सने याची दक्षता घ्यावी. पंचांच्या परवानगीशिवाय कोणी आत जाऊ नये अशी महत्त्वाची सूचना. 24 बॉल आणि 42 टार्गेट हिरवल फार्म्सच्या अगेन्स्ट अर्था युवी स्पोर्ट्सला या ठिकाणी बनवायचा. व्हेरी फर्स्ट बॉल खेळाचा उत्तरार्धाला सुरुवात. इनफिल्डच्या वरतून चांगला फटका एक्झिक्यूट केला. ऑन द राईज खेळल्या. 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. दोन धाबा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. 42 टार्गेट आहे. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन कल्पेश. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मारवत, पण कल्पेशच्या बाट मधून लॉफ्टेड ड्राइव्ह बॉल पाठवला मिड विकेट सीमा पार. लॉंगेस्ट षटकार. या ठिकाणी सन्माननीय विजय शेठ खानावकर त्यांच्या समवेत राजेश शेठ टेंबे आणि यावेळेसचा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर झेल टिपला आणि संपला बाटेरचा खेळ. विजय शेठ खानावकर विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. पण इथे पहिला देधक्का बसला. पहिला फलंदाज कल्पेश बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन तुषार जळे. स्ट्रायकिंग एंड वरती 42 धावसंख्येचा पाठलाग. 8 धाब्यांवरती पहिला देधक्का. यावेळेस समोर खेचला. कॅच होण्याची शक्यता आणि सुंदर झेल टिपला आणि संपला तुषार जळे यांचा खेळ. सोल्युशन कसं असं माहिती का? 8 टीम आहेत. प्रत्येक विनर 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 जेव्हा ते 4 जिंकतील ना ते पहिले विनर विनर खेळतील. बरोबर? ते 2 जिंकून एक वरती जाईल. 4 लूजर असणार 4 विनर. पण सिरियल प्रमाणे जा जे पहिले 4 मध्ये आहेत ना ते लूजर लूजर त्यांचे लूजर लूजर लागल. म्हणजे विनर सलगचे 2 बॅक टू बॅक विकेट. ओव्हर द विकेट हॅट्रिक वरती या आणि इथे लाऊडली अपील. विचार विनिमय 2 पंचांच्या दरम्यान केला जाईल. लाऊडली अपील केली जाते. काय निर्णय असेल ते पाहणे तितकंच गरजेचं आहे. उमेश दादा खानावकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एकविरा 11 आणि रीमा स्पोर्ट्स यांच्या या 2 टीमच्या दरम्यान. रिया स्पोर्ट्स
डॉट बॉल पंचांचा निर्णय आलेला आहे. बॅटर सेफ आहे. फुल टॉस बॉल मिस केला. पहिला 2 बॉल वरती 8 धाबा. त्यानंतरचे सलगचे 4 चेंडू डॉट आले. त्यात महत्वपूर्ण 2 विकेट्स संपादित केलेल्या आहेत. एक चांगली या ठिकाणी बॉलिंग पाहायला मिळते आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती तब्बल 8 धाबा. 42चं टार्गेट चेस करायचं होतं. आता धाबा करायच्या 18 बॉल आणि 34 धावसंख्येची आवश्यकता. सन्माननीय राजेश टेंबे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. रिया स्पोर्ट्स आणि एकविरा 11 या 2 कॅप्टनच्या दरम्यान. मुकेश पोपेटचा फुल टॉस बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल केला. एका टप्प्यानं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल होता पण तिथे मात्र रिले फिल्डिंग करण्याच्या नादामध्ये 4 धाबा चौकार आला. तो बॅट्समन मारवड याच्या बॅटमधून हा चौकार. मुकेश स्लोवर आपण पाहतो. स्लोवर पद्धतीचा गोलंदाजा, फिरकीचा जादूगर. यावेळेस मात्र स्विंग केला पण इथे बॅटची लिडिंग एज होती. कॅच सोडली आहे. कॅच ड्रॉप विकेट किपर कडून झाली आहे. एक धाव कंप्लीट होती. धावसंख्या पुढे चालली आहे 13 अंकावरती. टॉस कोणी जिंकला? रिया स्पोर्ट्स ना? रिया स्पोर्ट्स टीमने टॉस जिंकलेला. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. ही मॅच संपल्यानंतर यावेळेस बॅटची इनसाइड एज आणि फलंदाज त्रिफलाची फर्निचर डिस्ट्रॉय. आकाश बॅक टू द डगआउट. प्रवीण चव्हाण हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्रमांक 5 वरती. धावसंख्या 13 या अंकावरती. 42 धावसंख्येचा चेस. चांगली गोलंदाजी मुकेशच्या माध्यमातून पाहिली जाते. यावेळेस ओफिच बॉल सन्मान दिला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पण तिथे चीत्याच्या चपलाईने एक धाव कंप्लीट केली आहे. आखो में इशारा 2 बॅटर्सच्या दरम्यान आणि त्या ही एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पुढे चालली आहे ती 14 या अंकावरती. 4 बॉलचा खेळ संपला. मुकेश याच्या गोलंदाजीवरती 42चं टार्गेट यावेळेस ऑन साइडला विरकवला. क्षेत्ररक्षक येतो वेगाने. एका टप्प्याने फील्ड केला जाईल. दुसरीचा प्रयत्न होतो मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा या ठिकाणी फलंदाजांच्या दरम्यान कंप्लीट केले गेलेल्या आहेत. 16 या अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. 13 चेंडू आणि 26 धावसंख्येचं इक्वेशन आहे. समीकरण आहे चेस करण्यासाठी अर्था युवी स्पोर्ट्सला. यावेळेचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा टर्न होतो आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव
13 बॉल आणि 25ची आवश्यकता आहे. 42चं टार्गेट असं वाटत होतं सहज आणि सोप्या रीतीने पार केलं जाईल. जशी सुरुवात होती इथे फुल टॉस ऑन साइडला, क्षेत्र खाली या फिल्डर्स येतोय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. मोठं मैदानाचं हेच बेनिफिट असतं. जर इथे छोटं मैदान असतं तर कदाचित या बॉलवरती 6 धाब्यांची मोहर असते, पण इथे मैदान खूप मोठं आहे आणि त्यामुळे फलंदाजांना प्रयत्न करावे लागतात. ताकद, ज्या फलंदाजांमध्ये ताकद, नजाकत आणि टायमिंग असेल ना, तोच फलंदाज या मैदानावरती षटकार मारू शकेल. कारण सीमारेषा जर पाहिली ना तर जे आता अवेलेबल्स ग्राउंड आहेत, नवी मुंबई असतील किंवा ग्रामीण भागामध्ये असतील, तर एवढा मोठा परिसर आणि एवढ्या मोठ्या बाउंड्रीज कमी भागामध्ये पाहायला मिळतात. पण आज या कलंबोली नगरीमध्ये या मैदानावरती आपण पाहतोय म्हणजे परफेक्ट ग्राउंड आहे. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समन, चौफेर सीमारेषा आणि म्हणजे सर्वांनाच या ग्राउंडमध्ये खेळण्यासाठी खूप सारी एन्जॉयमेंट, खूप सारी मजा आज कलंबोली गाव प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा आहेत. 23 धावासंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती आला सुमित पाटील. चला स्पीडअप करा. आयोजकांकडून ही सूचना आपल्यापर्यंत येते. फिल्डिंग करणारी टीम हिरवल फार्म्स. 12 चेंडू 23ची आवश्यकता. फटका जबरदस्त, ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. नक्की सांगितलं होतं की षटकार ठोकायचा तर तिथे टायमिंग पाहिजे, नजाकत पाहिजे, ताकद पाहिजे आणि या सर्वांचा मिश्रण झाला आणि इथे 6 धावेंची मोहर लावली. षटकार ठोकला. बॅट्समन असतील प्रवीणच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. इक्वेशन कमी केलंय. 11 बॉल आणि 17ची आवश्यकता. अकरा चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल सरळ पॅडवरती अदलला. 1 धाव लेग बाईच्या माध्यमातून पाहायला मिळते. 10 चेंडू आणि बॅट कट आहे. यस सॉरी, 10 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. दहा चेंडू 16ची आवश्यकता. सुमित पाटील राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पूल केलाय पण तिथे क्षेत्ररक्षक आहे. टिपलाय झेड आणि संपला मारबट यांचा खेळ. नऊ चेंडू आणि 16ची आवश्यकता आहे. नऊ चेंडू जिंकण्यासाठी 16ची आवश्यकता. मॅच क्रुशियल मुवमेंट वरती प्रवीणने षटकार ठोकलाय जरूर, पण प्रवीण आता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रतीक्षा करतोय, वाट पाहतोय. पण तिथे सुमित पाटील आपल्या फिरकीमध्ये फलंदाजांना फसवला. एक चांगली विकेट मारबटला बाद करण्यामध्ये यश आला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला केतन कडव. यावेळेस बॉल अलॉंग द कार्पेट, मिसफिल्ड, फंबल आणि एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. 2 धावा, 8 मध्ये धावा करायच्या 14.
28 धावा झालेल्या आहेत. 8 मध्ये 14ची आवश्यकता. थोडासा मिसफील्ड आता एक एक धाव वाचवावी लागेल. एक एक धाव महत्वपूर्ण या मॅच मध्ये डिफेन्स करायच्या. धावा 42. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. सुमितचा नेक्स्ट बॉल अगली पैशकश. ओव्हर पिच बॉल समोर खेचला. बॉल बॅक ड्राईव्ह का धावतोय बघा. एक धाव तर कंप्लीट आहे. इथे दुसरीचा प्रयत्न धोका डेंजर एंड वरती पण तिथे फेकी खराब आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. निराश स्वतःवरती थोडासा नाखुश आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. सात चेंडू आणि 12 धावा. अर्था युवी स्पोर्ट्सला या मॅच मध्ये हिरवल फार्म शॉकेट्स बनवायच्यात विजय संपादित करायचा असेल तर. पण याच 12 धावा डिफेन्स करायच्या असतील तर कमालीची गोलंदाजी हिरवल फार्म्स ज्याप्रमाणे त्यांचा टीमचं नाव आहे त्याप्रमाणे टी शर्टचा कलर आहे हिरवा कलर आहे. पण इथे कट केलाय आणि झेल सुटलाय विकेट किपर कडून. चुकी झाली आहे. चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये कारण म्हणतात ना क्रिकेटमध्ये मौके कम और धोके ज्यादा मिळत आहे. आणि आता हा चान्स गमावला. ही संधी गमावली. 6 चेंडू आहेत आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. मागील मॅच देखील सेम होती. 6 बॉल 11 आणि या मॅच मध्ये देखील 6 चेंडू आणि 11 धावा या चेस करायच्या. चला स्पीडअप करा. 6 बॉल आहेत आणि 11ची आवश्यकता. सहा चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. दिनकर शेठ पोपेटा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शनच्या प्रोप्रायटर सर्वे सर्वा दिनकर शेठ पोपेटा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं स्वागत करूया आपण कळंबोली गाव प्रीमियर लीग मध्ये. विनायक पोपेटा शेवटच्या 6 चेंडू आहेत आणि 11 धाबा डिफेन्स करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. संघाची जबाबदारी सोपवली आहे. पहिल्या मॅच मध्ये हिरवळ फार्म्सनं विनायक पोपेटा या गोलंदाजावरती. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरतून केल्याचा इथं झेल टिपला संपला खेळ. बॅटरचा 5 बॉल आणि 11ची आवश्यकता. पाच बॉल 11ची आवश्यकता. नवीन बॅटर बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 5 चेंडू आणि 11ची आवश्यकता.
5 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस चांगला फटका या ठिकाणी पाहतो. एक धाव कंप्लीट आहे. 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेसचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या या ओव्हर्स मध्ये फक्त एकच आली. 3 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. तीन बॉल 10 धावसंख्येची आवश्यकता. ज्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला. प्रवीण आहे स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेसचा बॉल ऑन साइडला टर्न केला. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. का फेकी फेकल्या. आपलातून फेकी होती पण तिथे गॅदर करता आलं नाही. विकेट किपरला बघा अंतर बघा. जो खेळाडू उभा आहे तिथून डायरेक्ट थ्रो अगदी स्टंप वरती आली होती. हे कमालीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं सुमितच्या माध्यमातून. आणि इथे 2 धावा आलेल्या आहेत. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. दोन बॉल 8 ची आवश्यकता. प्रवीण क्षमता, गुणवत्ता, ताकद, नजाकत आहे त्याच्याकडे. यावेळेचा फटका लॉफ केलाय. 2 बॉल 8 ची आवश्यकता. इथे धावा किती येतील. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट. वा काय मॅच रंगल्या. एक बॉल 6 ची आवश्यकता. आता एक चेंडू आणि 6 धावा. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. विनायक कमालीची गोलंदाजी. 11 धावा डिफेन्स करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा अंतिम एक बॉल आहे आणि एका बॉल वरती धावा बनवायच्यात. 6 धावसंख्या झाली आहे 36. एक चेंडू आणि 6 धावा. प्रेशर बॅट्समन वरती या. प्रेशर बॉलर वरती या. प्रेशर फिल्डर वरती या. प्रेशर आणि प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. कारण धावा जमवायच्यात. एका बॉल वरती पहिल्याच मॅच मध्ये जिंकायचा टीम अर्था युवी स्पोर्ट्सला. तर 6 धावा. षटकार थोडेसे दूर आहेत पण तेवढी ताकद, तेवढी क्षमता, तेवढी गुणवत्ता, तेवढं कौशल्य या बॅटर्सच्या दरम्यान बॅटर्स मध्ये कारण त्याने एक षटकार जरूर ठोकला. आता अंतिम बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच हवात. एक बॉल 6 ची आवश्यकता. बॉल तयार. विनायक आणि इथे चांगला बॉल आणि हिरवल फार्म्स पहिला सामना जिंकला. अभिनंदन हिरवल फार्म्स. मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल.